सो हॅलो एव्हरीवन गाइज, वेलकम बॅक ऑन द न्यू व्हिडिओ. सो गाइज, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल. आता तुमच्याकडे दोन मेथड आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे. सगळ्यात पहिला मेथड आहे ते आहे ई स्क्रुटिनी मेथड आणि दुसरा मेथड आहे ते आहे फिजिकल स्क्रुटिनी मेथड. तर नक्की तुम्हाला डॉक्युमेंट कसे व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत, काय काय स्टेप्स तुम्हाला फॉलो करावे लागतात, नक्की कोणती मेथड तुमच्याकडे बेस्ट आहे, ऑनलाईन व्हेरिफिकेशन बेस्ट आहे की ऑफलाईन व्हेरिफिकेशन बेस्ट आहे, आणि कोणत्या मुलाला कोणती व्हेरिफिकेशन मेथड चूज करायची आहे, तर हे सगळे डिटेल्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ही व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, तर त्यामुळे तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अजून एक गोष्ट, व्हिडिओ सुरू करायच्या आधी मी तुम्हाला आत्तापर्यंत जेवढे पण काउन्सिलिंगचे व्हिडिओज प्रोव्हाइड केलेत तुम्ही सगळ्यांनी बघितले असतीलच. तर मला ह्या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये मला एक फीडबॅक द्या की जे पण मी आत्तापर्यंत व्हिडिओज अपलोड केलेत तुमच्या काउन्सिलिंगच्या रिगार्डिंग, जे पण मी तुम्हाला आत्तापर्यंत गाईड केले तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये, तर ते तुम्हाला कसं वाटलं तर ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की फीडबॅक द्या. कारण की तुमचा फीडबॅक माझ्यासाठी खूप मॅटर करतो. जे आत्तापर्यंत मी व्हिडिओजमध्ये तुम्हाला समजवत आलो आहे तर ते सगळं तुम्हाला समजतं की नाही, तर ते सुद्धा मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. कॉमेंट करायला जास्त वेळ नाही लागणार, फक्त मला 1 मिनिट तुम्हाला लागेल. मला कॉमेंट करून तुमचं सजेशन नक्की द्या. तर चला आपल्या ह्या व्हिडिओचा मेन टॉपिकला सुरू करूया. नक्की कोणती व्हेरिफिकेशन मेथड तुम्हाला चूज करायची. आपण स्टेप बाय स्टेप बोलूया, वन बाय वन आपण कव्हर करूया. सगळ्यात पहिले आपण बघूया ई स्क्रुटिनी मेथड. आता नक्की ई स्क्रुटिनी मेथड काय आहे. सिंपल वेमध्ये बोललो तर ई स्क्रुटिनी मेथड म्हणजे ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. जर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स ऑनलाईन व्हेरीफाय करून घ्यायचे असतील तर तुम्ही ई स्क्रुटिनी मेथड हे चूज करू शकता. तर नक्की ई स्क्रुटिनी मेथडमध्ये प्रोसेस काय असते. सो जेव्हा तुम्ही रजिस्टर करता, तुम्हाला रजिस्टर कसं करायचं आहे ह्याच्यावर मी तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओ काल प्रोव्हाइड केली आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं सांगितलं आहे की तुम्हाला कसं रजिस्टर करायचं आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही रजिस्टर करता तर त्यावेळी तुम्हाला 2 ऑप्शन दिले जातात की नक्की तुम्हाला ई स्क्रुटिनी मेथडने डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे आहेत की फिजिकल स्क्रुटिनी मेथडने तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहेत. सो त्यावेळी जर तुम्ही ई स्क्रुटिनी मेथड सिलेक्ट केली तर त्या तिकडे शेवटच्या स्टेपला जेवढे पण तुमचे डॉक्युमेंट्स आहेत, कुठल्या कॅटेगरीचे तुम्ही असाल तर तुमच्या कॅटेगरीला लागणारे जेवढे पण तुमचे डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात. आता हे अपलोड कसे करायचे तर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला स्कॅन करायचे असतात. जे पण तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला स्कॅन करायचे असतात आणि ते तुम्हाला एका फॉर्मॅटमध्ये अपलोड करावे लागतात. आता नक्की हे दादा डॉक्युमेंट स्कॅन कसे करायचे, तर तुम्ही तुमच्या मोबाईलने सुद्धा स्कॅन करू शकता. एक मी तुम्हाला ॲप्लिकेशन सांगतो, क्लिअर स्कॅनर नावाचं एक ॲप्लिकेशन आहे जे तुम्हाला प्ले स्टोअरवर पण मिळेल. हे काय मी तुम्हाला प्रमोशन नाही करत आहे, एक मी तुम्हाला चांगल्यासाठी सांगतोय कारण की मी स्वतः पण ते ॲप यूज करतो. एक क्लिअर स्कॅनर नावाचा एक ॲप्लिकेशन आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण प्रोव्हाइड केलेली आहे. त्याच्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ना तुम्ही इझिली स्कॅन करू शकता. म्हणजे त्या तिकडे एक ऑप्शन पण दिलेला आहे की जर तुमच्या डॉक्युमेंटची साईज जास्त झाली तर ते तुम्ही कॉम्प्रेस पण करू शकता. म्हणजे तुम्हाला अपलोड करताना काही प्रॉब्लेम सुद्धा नाही होणार. तर तुम्ही क्लिअर स्कॅनर नावाचा ॲप यूज करू शकता डॉक्युमेंट्स स्कॅन करण्यासाठी. तर ते तुम्ही डॉक्युमेंट स्कॅन केले ना तर तुम्हाला एका फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायला लागतात. तुम्ही इमेज फॉर्मॅटमध्ये पण कन्वर्ट करू शकता किंवा तुम्ही PDF फॉर्मॅटमध्ये पण कन्वर्ट करू शकता. हे दोन्ही फॉर्मॅट CET-CELच्या ऑफिशियल वेबसाईटवर हे ॲक्सेप्टेबल आहेत. बट मी तुम्हाला एक रेकमेंड करेन की जे पण तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड कराल हे तुम्ही PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करा. ह्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, कारण की PDF फॉर्मॅटची ना क्वालिटी जरा चांगली असते. म्हणजे जरी व्हेरिफिकेशनच्या टायमाला कोणी तुमचं डॉक्युमेंट झूम करून बघितलं, त्याच्यामध्ये डिटेल्स जर कोणाला बघायचे असतील एकदम झूम करून त्यांनी डॉक्युमेंट बघितलं तर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये सगळे डिटेल्स क्लिअरली विजिबल होतात. तुमच्या डॉक्युमेंटची क्वालिटी कमी नाही होत. बट इमेजमध्ये ना काय काय इमेजेस फाटतात, त्याच्यामध्ये क्वालिटी कमी होते, तर त्याच्यामुळे काय काय डिटेल्स विजिबल होत नाहीत. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला हेच रिकमेंड करेन की डॉक्युमेंट्स अपलोड करताना तुम्ही PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करा. त्या क्लिअर स्कॅनरच्या ॲपमध्ये डॉक्युमेंट स्कॅन केल्यानंतर PDFमध्ये कन्वर्ट करायचा पण ऑप्शन आहे. त्याच्यामधनं तुम्ही डॉक्युमेंट PDFमध्ये कन्वर्ट करू शकता आणि ते डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करू शकता. आता एकदा तुम्ही हे डॉक्युमेंट्स अपलोड केलेत, सगळा तुम्ही फॉर्म जो आहे हा तुम्ही सबमिट केलात. हा जो फॉर्म आहे हा ऑनलाईन व्हेरिफिकेशनला जातो. मग दादा हा ऑनलाईन व्हेरिफिकेशनला कुठे जातो, आम्हाला पण हा फॉर्म प्रिंट करून कुठे घेऊन जायचा आहे का व्हेरिफिकेशनला, तर नाही. ऑनलाईन व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला घरी बसून तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते व्हेरीफाय होऊन जातात. ह्याचे पण काही डिसएडव्हान्टेजेस आहेत आणि ॲडव्हान्टेजेस पण आहेत, ते मी तुम्हाला शेवटला सांगेन. बट तुमचे डॉक्युमेंट आहेत हे ऑनलाईन व्हेरिफिकेशनला जातात. मग दादा हे डॉक्युमेंट्स कुठे जातात, हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे एका स्क्रुटिनी सेंटरमध्ये जातात. स्क्रुटिनी सेंटर म्हणजे काय, स्क्रुटिनी सेंटर हे कुठले तरी कॉलेजेस असतं, कुठलं तरी इंजिनिअरिंग कॉलेज असतं, ज्याला CET-CELनी एक ऑथॉरिटी दिलेली असते तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचे. सो जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत, जो तुमचा फॉर्म आहे हा जो तुम्ही सबमिट करता हा ऑनलाईन व्हेरिफिकेशनला जातो जवळपासच्या स्क्रुटिनी सेंटरमध्ये. आता त्या स्क्रुटिनी सेंटरमध्ये कोणते तरी सर किंवा मॅडम असतात
जे तुमचा फॉर्म जो आहे हा पूर्ण चेक करतात. जे पण तुम्ही डिटेल्स फिलअप केलेले आहेत हे सगळे डिटेल्स 1 बाय 1 चेक करतात की तुमचा डेट ऑफ बर्थ काय आहे, जे पण तुमच्या आधार कार्डवरती जी डेट ऑफ बर्थ आहे, जे पण तुमचं नेम वगैरे आहे हे करेक्ट आहे की नाही. जे पण तुम्ही डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड केले तर त्या डोमिसाईल सर्टिफिकेट बरोबर आहे की नाही, व्हॅलिड आहे की नाही. इन्कम सर्टिफिकेट अपलोड केलं असेल तर इन्कम सर्टिफिकेट व्हॅलिड आहे की नाही. जर तुम्ही कॅटेगरीचे कुठले सर्टिफिकेट्स अपलोड केले असतील तर कॅटेगरीचे सर्टिफिकेट्स हे व्हॅलिड आहेत की नाही. 1 बाय 1 एकदम डिटेलमध्ये सगळे डिटेल्स तुमचे चेक करतात. तर त्यामुळे हे व्हेरिफिकेशन खूप स्ट्रिक्ट असतं. ह्याच्यामध्ये भरपूर जणांचे डॉक्युमेंट्स आहेत हे रिव्हर्ट बॅक पण होतात, ते व्हेरीफाय होत नाहीत. ह्याचं कारण पण मी तुम्हाला शेवटला सांगतो, तर तुम्ही व्हिडिओला कम्प्लीटली शेवटपर्यंत बघा. आता हे जे ऑफिसर आहेत, जे पण तुमचे सर किंवा मॅडम आहेत त्या स्क्रुटिनी सेंटरमध्ये, ते 1 बाय 1 आहेत ना तुमचे फॉर्म आहेत ते ओपन करतात. कारण की ऑनलाईन व्हेरिफिकेशनला गेलेलं असतं, त्या तिकडे कुठला फिजिकल पेपर वगैरे नसतो, हे ऑनलाईन व्हेरिफिकेशनला जातं. तर ते डॉक्युमेंट्स आहेत ना PDF तुमची ओपन करतात, पुन्हा डॉक्युमेंट्स सर्च करतात की सगळं बरोबर आहे की नाही. जर तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये तुमच्या फॉर्ममध्ये काही पण एरर नसेल, काही पण मिस्टेक सापडली नाही, तर तुमचा फॉर्म जो आहे हा व्हेरीफाय करतात आणि तो तुमचा फॉर्म लॉक करून टाकतात. एकदा तुमचा फॉर्म लॉक झाला तर त्यानंतर तुम्ही त्या फॉर्ममध्ये काही पण चेंजेस नाही करू शकत, कारण की ऑलरेडी तुमचा फॉर्म सगळं करेक्ट आहे, तुमचा व्हेरीफाईड झालेला आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन मोबाईलवरती एक नोटिफिकेशन येतं किंवा तुमच्या लॉगिनमध्ये तुम्ही चेक करू शकता की ते तुमचे डॉक्युमेंट्स आहेत, तुमचा जो फॉर्म आहे हा व्हेरीफाय झाला आहे की नाही. जर तुमचा फॉर्म व्हेरीफाय झाला असेल तर तुमच्या लॉगिनमध्ये लिहून येतं की तुमचा फॉर्म आहे हा सक्सेसफुली व्हेरीफाय झालेला आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट डाउनलोड करायची असते. तुमच्या लॉगिनमध्येच एक रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट येते, त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन की कशी तुम्हाला डाउनलोड करायची आहे रिसिप्ट वगैरे. तर त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर आय होप ही तुम्हाला मेथड समजलेली असेल ऑनलाईन व्हेरिफिकेशनचे. मग दादा जर आमच्या फॉर्ममध्ये काही एरर सापडला, काही मिस्टेक सापडली, मग त्यानंतर काय होतं, आमचा फॉर्म कॅन्सल होतो का? कॅन्सल नाही होत. हा तुमचा फॉर्म रिव्हर्ट बॅक केला जातो. रिव्हर्ट बॅक केला जातो म्हणजे काय की ते ऑफिसर आहेत ना सगळे डिटेल्स तुमचे चेक करतात. जर त्यांना सापडलं की नाही ह्या डिटेलमध्ये ह्याची मिस्टेक आहे आणि डेट ऑफ बर्थ करेक्टली नाही फिलअप केली आहे, तर ते ऑफिसर तो तुमचा फॉर्म आहे हा परत तुमच्याकडे पाठवतात, एक डिस्क्रिपन्सी लिहून पाठवतात. डिस्क्रिपन्सी म्हणजे काय, एक तुमची मिस्टेक काय तुमचा एरर सापडला आहे तर हे तुम्हाला लिहून पाठवतात की तुमच्या फॉर्ममध्ये ही अशी अशी मिस्टेक सापडलेली आहे. हा तुमचा फॉर्म करेक्ट करून परत हा तुम्ही सबमिट करा आणि त्याच्यानंतर परत आम्ही हा फॉर्म व्हेरीफाय करू. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचा फॉर्म परमनंटली कॅन्सल नाही होत. तुम्हाला चान्स दिला जातो, जरी काही मिस्टेक झाली असेल तर परत तुम्हाला तुमचा फॉर्म तुमच्याकडे पाठवला जातो. त्याच्याकडे सगळी नोटीस लिहून येते की नक्की कशामध्ये तुमची मिस्टेक झाली आहे, ती मिस्टेक करेक्ट करून तुम्ही परत फॉर्म येतो तुम्ही सबमिट करू शकता. आणि जेव्हा तुम्ही मिस्टेक करेक्ट करून तो फॉर्म सबमिट कराल परत ते व्हेरीफाय करतील आणि सगळं करेक्ट असेल तर ते फॉर्म तुमचे व्हेरीफाय करून टाकतील. आणि त्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट ही तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. एक तुम्ही लक्षात घ्या की जी पण तुमची रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट ऑनलाईन व्हेरिफिकेशनवाल्यांना येते ती एका PDF फॉर्मॅटमध्ये येते. सो त्याच्यावरती काही स्टॅम्प वगैरे नसतो. स्टॅम्प फक्त ऑफलाईन व्हेरिफिकेशनवाल्यांना मिळतो, ऑनलाईन व्हेरिफिकेशनवाल्यांना स्टॅम्प नाही देत. त्याच्यामध्ये तुम्हाला रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंटची एक PDF प्रोव्हाइड केली जाते आणि ही सगळी व्हॅलिड असते. सो तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही आहे. आता जर तुम्हाला प्रश्न पडला असेल दादा हे आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधीपर्यंत असणार आहे, ह्याचा टाईम पिरियड काय आहे, तर ह्याच्यासाठी CED सेलने आपल्याला शेड्यूल प्रोव्हाइड केलं आहे. हे शेड्यूल तुम्ही वेबसाईटवर बघू शकता किंवा तुम्ही एक PDF वर बघू शकता जी CED सेलने प्रोव्हाइड केली आहे. जर तुम्हाला ती PDF डाउनलोड करायची असेल तर सिम्पली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप बॉटची लिंक प्रोव्हाइड केली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ह्याच्यामध्ये काय काही इनिशियली डिटेल्स फिलअप करावे लागतील. त्याच्यामध्ये तुम्हाला मेन्यूमध्ये एक ॲडमिशन नोटीस म्हणून दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्रॉशर पण डाउनलोड करायचं असेल तर त्याच्यावरती तो पण तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. तर हे तुम्ही इन्फॉर्मेशन ब्रॉशर आणि ॲडमिशन शेड्यूल हे तुम्ही डाउनलोड करू शकता. इतर जर तुम्हाला काही डाउनलोड करायचं असेल कॉलेजचे लिस्ट वगैरे तर ते पण तुम्ही डाउनलोड करू शकता. तर तुम्हाला ह्या व्हॉट्सअप बॉटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर हे होतं तुमचं ई स्क्रुटिनी मोड. आता आपण बघूया फिजिकल स्क्रुटिनी मोड. फिजिकल स्क्रुटिनी मोड म्हणजे काय, ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आता ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची नक्की काय प्रोसेस असते, तर ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही रजिस्टर करता तर ते रजिस्टर करताना तुम्हाला 2 ऑप्शन दिले जातात. नक्की तुम्हाला ई स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन सिलेक्ट करायचं आहे की फिजिकल स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन सिलेक्ट करायचं आहे. सो जर तुम्हाला ऑफलाईन व्हेरिफिकेशन सिलेक्ट करायचं असेल तर तुम्हाला फिजिकल स्क्रुटिनी मोड तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केलं तर त्याच्यानंतर तुम्हाला काही डिटेल्स विचारतील की नक्की तुम्ही कुठल्या डिस्ट्रिक्टमधनं, म्हणजे आता तुम्ही कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये राहताय तर ते तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करावं लागेल. त्याच्यानंतर त्या डिस्ट्रिक्टमध्ये जवळपास कुठले स्क्रुटिनी सेंटर्स आहेत तर त्याची तुम्हाला एक लिस्ट येईल. त्याच्यापैकी एक स्क्रुटिनी सेंटर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. दादा हे स्क्रुटिनी सेंटर म्हणजे काय, जसं मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं, स्क्रुटिनी सेंटर हे एक इंजिनिअरिंग कॉलेज असतं ज्याला CED सेलने एक ऑथॉरिटी दिलेली असते तुमचे सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचे. तर ते स्क्रुटिनी सेंटर एक तुम्हाला सिलेक्ट करायचं असतं. जे पण तुमच्या जवळपास स्क्रुटिनी सेंटर असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट केल्यानंतर त्या तिकडे तुम्हाला एक डेट आणि टाईम विचारलं जाईल. म्हणजे त्या तिकडे एक तुम्हाला टाईम स्लॉट बुक करावं लागेल. नक्की कुठल्या डेटला तुम्ही त्या स्क्रुटिनी सेंटरला व्हिजिट करणार आहात डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी, त्या डेटला नक्की कुठल्या टाईमवर तुम्ही व्हिजिट करणार आहात.
तर तुम्हाला डेट आणि टाईम हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि त्या स्क्रुटिनी सेंटरमध्ये तुमचा स्लॉट जो आहे हा तुम्हाला बुक करून घ्यायचा आहे। एकदा तुम्ही स्लॉट बुक केलात तर त्यानंतर जी पण तुम्ही डेट सिलेक्ट केली असेल, जी पण तुम्ही टाइम स्लॉट सिलेक्ट केलेला असेल, तर त्या टायमाला त्या डेटला जाऊन त्या स्क्रुटिनी सेंटरमध्ये तुम्हाला व्हिजिट करावं लागतं। व्हिजिट करताना तुमच्यासोबत सगळे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स कॅरी करावे लागतात। जेवढे पण ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्या कॅटेगरीला रिक्वायर्ड असतील, जेवढे पण ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला रिक्वायर्ड असतील, तर ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला कॅरी करावे लागतात आणि त्या तिकडे तुम्हाला ऑफलाईन व्हेरिफिकेशनला जावं लागतं। एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केलं तर तुम्हाला ऑफलाईन व्हेरिफिकेशनला जायचं आहे, तुमचे घरी बसून डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होणार नाहीये। तर तुम्हाला फिजिकल स्क्रुटिनी मोडला काय तुम्हाला मेथड करायची आहे, नक्की कशी तुमची प्रोसेस असते हे तुम्हाला समजलेलं असेल। एकदा तुम्ही त्या स्क्रुटिनी सेंटरमध्ये गेलात तर थोडीफार त्या तिकडे लाईन असेल, काही स्क्रुटिनी सेंटरमध्ये जरा जास्त लाईन असते, काही स्क्रुटिनी सेंटरमध्ये थोडी कमी लाईन असते। तर त्या तिकडे कोण सर किंवा मॅडम असतील त्या सरांना तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला द्यायचे आहेत। हे तुम्हाला दिल्यानंतर ते डॉक्युमेंट्स सगळे सर ते व्हेरीफाय करतील। सगळे डॉक्युमेंट्सवरती जे पण काही नेम आहे, जे पण काही डिटेल्स आहेत, सगळे व्हॅलिड आहेत की नाही हे सगळं चेक करतील। हे सगळं चेक केल्यानंतर जर तुमचे सगळे डॉक्युमेंट्स बरोबर असतील, तुमचा फॉर्म वगैरे सगळं करेक्ट असेल, तर तुम्हाला ते इकडे व्हेरीफाईड म्हणून सांगतील आणि तुम्हाला एक रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट सबमिट करतील। तर ते रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट तुम्हाला घ्यायचं आहे, त्यासोबत जे तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट केले ते पण तुम्हाला परत घ्यायचे आहेत। तुम्हाला स्क्रुटिनी सेंटरवरती परमनंटली डॉक्युमेंट सबमिट ठेवायचे नाही आहेत, तुम्हाला फक्त व्हेरिफिकेशनला द्यायचे आहेत। व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जे पण तुमचे डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला परत घेऊन यायचे आहेत आणि ते रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट येतील। ते रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट तुम्हाला घेऊन यायचं आहे। त्या रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंटवर तुम्हाला एक स्टॅम्प दिला जाईल, त्या स्टॅम्प तुम्हाला बांधून घेऊन यायचं आहे। काय काय स्क्रुटिनी सेंटरवाले नाही देणार, पण जे इन्स्ट्रक्शन दिलं होतं इन्स्टिट्यूटला त्याच्यामध्ये एक मेन्शन केलं होतं की तुम्हाला एक स्टॅम्प द्यायचा आहे। सो तुम्हाला रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंटवरती एक स्टॅम्प देतील आणि तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला परत घरी यायचं आहे, म्हणजे तुमचे सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेले आहेत। आता जर व्हेरिफिकेशनच्या टायमाला जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये किंवा तुमच्या कुठल्या फॉर्ममध्ये काही मिस्टेक सापडली, काय एरर सापडला, तर ते तुम्हाला त्या तिकडे सांगतील की तुमच्या फॉर्ममध्ये हा असा एरर आहे आणि हा एरर तुम्हाला करेक्ट करायचा आहे। म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तो एरर काय आहे हा तुम्हाला समजून घ्यायचा आहे, तुम्हाला परत घरी यायचं आहे, जो पण एरर आहे, जी पण मिस्टेक आहे ही तुम्हाला करेक्ट करायची आहे। करेक्ट केल्यानंतर परत त्या स्क्रुटिनी सेंटरमध्ये तुम्हाला व्हिजिट करायचं आहे तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी आणि एकदा तुमचे सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले, सगळं करेक्ट असेल, तर तुमचे डॉक्युमेंट आहेत ते कम्प्लिटली व्हेरीफाय होऊन जातील आणि तुम्हाला एक रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल। तर ही असते तुमची ओव्हरऑल ऑफलाईन व्हेरिफिकेशनची प्रोसेस। आय होप तुम्हाला हे सगळं समजलेलं असेल की नक्की ई स्क्रुटिनी मेथड काय असतं आणि फिजिकल स्क्रुटिनी मेथड काय असतं आणि ह्याची नक्की प्रोसेस काय असते। मग दादा आमच्यासाठी कुठली बेस्ट आहे, आम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशन चूज करावं की ऑफलाईन व्हेरिफिकेशन चूज करावं? एक तुम्ही लक्षात घ्या, ऑनलाईन व्हेरिफिकेशन आणि ऑफलाईन व्हेरिफिकेशन ह्या दोघांचेही ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आहेत। तर सगळ्यात पहिले आपण ॲडव्हान्टेजेसबद्दल बोलूया। जर तुम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशन चूज केलं तर तुम्हाला कुठल्याही FC सेंटरमध्ये फिजिकली व्हिजिट करावं लागत नाही। जे पण तुमचे डॉक्युमेंट आहेत हे सगळं तुमचं ऑनलाईन व्हेरीफाय होतं, म्हणजे सिम्पली तुम्हाला घरी बसून तुमचा फॉर्म जो आहे हा तुम्हाला सबमिट करायचा आहे, सगळे डिटेल्स तुम्हाला करेक्टली फिलअप करायचे आहेत। सगळे तुम्ही डिटेल्स फिलअप केले तर त्याच्यानंतर तुमचा फॉर्म ऑनलाईन व्हेरीफायला जातो, म्हणजे तुम्हाला कुठेही ऑफलाईन FC सेंटरमध्ये व्हिजिट करावं लागत नाही। एकदा तुमचा फॉर्म व्हेरीफाय झाला तर हे तुम्हाला ऑनलाईनच समजतं की तुमचा फॉर्म व्हेरीफाय झालेला आहे। म्हणजे तुमच्याकडे जर कॉम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही हा फॉर्म सबमिट करू शकता, तुम्हाला कुठेही ऑफलाईन व्हिजिट करावं लागत नाही। तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊन पण तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता। बट ह्याचे दोन डिसॲडव्हान्टेजेस आहेत। सगळ्यात पहिलं डिसॲडव्हान्टेज असं आहे की जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत हे ऑनलाईन व्हेरीफाय व्हायला जरा टाईम लागतो। म्हणजे ह्याच्यामध्ये काय तुमचा फिक्स टाईम नसतो की तुम्ही आज जर डॉक्युमेंट व्हेरीफाय करायला सबमिट केलं तर ते डॉक्युमेंट लगेच तुमचे उद्या व्हेरीफाय होऊन जातील, असं कुठे काही फिक्स टाईम नाही आहे। कितीही टाईम तुम्हाला लागू शकतो ऑनलाईन व्हेरिफिकेशनमध्ये। मी लास्ट इयर तुम्हाला एक एक्झाम्पल देतो। लास्ट इयरला भरपूर मुलांना 5-6 दिवस वेट करायला लागलं होतं डॉक्युमेंट व्हेरीफाय होण्यासाठी। त्यांनी त्यांचा फॉर्म जो आहे हा कधीच सबमिट केला होता व्हेरिफिकेशन होण्यासाठी, बट त्यांना 5 ते 6 दिवस वेट करायला लागलं होतं। काही मुलांना अजून जास्त दिवस वेट करायला लागलं होतं व्हेरिफिकेशन होण्यासाठी। आणि ह्याच्यामध्ये ना काही CD स्टाईलची पण काही मिस्टेक नाही आहे। ह्याच्यामध्ये काय होतं की जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत, जसं मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं, जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत हे एका स्क्रुटिनी सेंटरमध्ये व्हेरिफिकेशनला जातात आणि तुमच्यासोबत अजून भरपूर मुलांचे डॉक्युमेंट्स असतात ज्यांनी ऑनलाईन व्हेरिफिकेशन सिलेक्ट केलेलं असतं। ते भरपूर मुलांचे डॉक्युमेंट्स आहेत ना हे स्क्रुटिनी सेंटरवाले 1 बाय 1 व्हेरीफाय करतात, तर त्याच्यामुळे जरा जास्त टाईम लागतो। सो त्याच्यामुळे तुम्ही हे एक्सपेक्ट नका करू, म्हणजे जर तुम्ही आजच ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट केलात व्हेरिफिकेशनसाठी तर लगेच तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म उद्या व्हेरीफाय होऊन जाईल, हे तुम्ही एक्सपेक्ट करू नका। काही मुलांचं लवकर पण व्हेरिफिकेशन होतं, बट काही मुलांना उशीरसुद्धा लागतो, तर त्याच्यामुळे पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहेत ऑनलाईन व्हेरिफिकेशनमध्ये। दुसरी जे डिसॲडव्हान्टेज आहे ते आहे तुमच्या मिस्टेकबद्दल। म्हणजे जर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही मिस्टेक असेल तर ते मिस्टेक सांगण्यासाठी कोण तुम्हाला त्याच्याकडे नसतं। म्हणजे ऑनलाईन व्हेरिफिकेशनमध्ये काय होतं की काय फॉर्ममध्ये मिस्टेक सापडली तर ते तुम्हाला एक डिस्क्रिपन्सी लिहून देतात, एक तुम्हाला स्टेटमेंट लिहून देतात की तुमच्या ह्या ठिकाणी ही मिस्टेक आहे, ही तुम्ही करेक्ट करून परत फॉर्म तुम्ही सबमिट करा।
आता काय काय मुलांना ते समजण्यामध्ये जरा वेळ लागतो, काय काय मुलांना समजत नाही की नक्की आम्ही फॉर्ममध्ये काय मिस्टेक केली आहे. सो ही तुमची एक डिसएडव्हान्टेज आहे. म्हणजे ह्या इकडे आपल्याला कोण पर्सन सांगायला नसतो की तुझं नक्की काय मिस्टेक आहे. ह्याच्यामुळे तुम्हाला स्वतःहून तुम्हाला आयडेंटिफाय करायला लागतं की आपल्याला ही डिस्क्रिपन्सी आली आहे, आपल्याला हे स्टेटमेंट दिली आहे, म्हणजे आपल्याला ह्या इकडे करेक्ट करावं लागेल. सो हे थोडंसं एक डिसएडव्हान्टेजमध्ये येतं. सो हे होतं तुमचं ऑनलाईन व्हेरिफिकेशनचं डिसएडव्हान्टेज. आता फिजिकल स्क्रुटिनी मोडचे पण काही ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आहेत. आपण स्टार्ट ॲडव्हान्टेजेसपासून करूया. ॲडव्हान्टेजेस हे आहेत की जो तुमचा फॉर्म आहे हा तुमचा लगेच व्हेरीफाय होऊन जातो. एका दिवसात तुमचा फॉर्म व्हेरीफाय होऊन जातो. म्हणजे जो तुम्ही टाइम स्लॉट सिलेक्ट केलेला असेल तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, त्या टाइम स्लॉटमध्ये तुम्हाला त्या स्क्रुटिनी सेंटरला व्हिजिट करायचं आहे. व्हिजिट केल्यानंतर 1 ते 2 तासांमध्ये तुमचा फॉर्म जो आहे हा तुमचा व्हेरीफाय होऊन जातो. तुम्हाला जास्त दिवस वेट करावं लागत नाही. हा तुमचा एक ॲडव्हान्टेजेस आहे. दुसरा ॲडव्हान्टेज असा आहे की जर तुमच्या फॉर्ममध्ये काही पण मिस्टेक असेल तर त्या तिकडचे जे पण काही सर असतील, कोण मॅडम असतील, तर ते तुम्हाला सांगतात की तुमच्या फॉर्ममध्ये नक्की काय मिस्टेक आहे, नक्की काय रिक्वायर्ड आहे करेक्शनसाठी, नक्की तुम्हाला काय करेक्ट केलं पाहिजे. तर ते ऑफिसर तुम्हाला सांगतात त्या तिकडे. म्हणजे त्या तिकडे कोणतरी तुम्हाला समजवायला असतं की नक्की आपल्याला काय करेक्शन करायचं आहे. म्हणजे ऑनलाईन मोडमध्ये आपल्याला फक्त स्टेटमेंट वाचून हे समजायला लागतं नक्की काय करेक्ट करायचं आहे. बट ऑफलाईन मोडमध्ये आपल्याला एक पर्सन समजवायला असतो. तर हे एक ॲडव्हान्टेज पॉईंटमध्ये येतं. बट डिसएडव्हान्टेज हे आहे की तुम्हाला फिजिकल स्क्रुटिनी मोडमध्ये ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरीफाय करायला जावं लागतं. घरी बसून तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होत नाहीत. त्या स्क्रुटिनी सेंटरमध्ये जाऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यावे लागतात. दुसरं जे डिसएडव्हान्टेज आहे ते आहे स्कॅम्स. ह्याच्यामध्ये काही कॉलेजेस, मी सगळ्या कॉलेजेसला ब्लेम नाही करत आहे, काही कॉलेजेस असतात, काही स्क्रुटिनी सेंटर्स असतात जे स्कॅम्स करत असतात. ह्याच्यामध्ये ते स्कॅम काय करतात माहिती आहे का? जी पण मुलं त्यांच्या स्क्रुटिनी सेंटरमध्ये डॉक्युमेंट व्हेरीफाय करायला येतील त्या मुलांकडनं त्यांचा ॲप्लिकेशन ID आणि त्यांचा पासवर्ड घेतात. ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड घेतल्यानंतर त्या मुलांना सांगतात की तुम्हाला आमच्याचकडे ऑप्शन फॉर्म फिलअप करायला यायचं आहे. एक तुम्ही लक्षात घ्या की कुठल्याही स्क्रुटिनी सेंटरवाल्यांना तुमचा पासवर्ड द्यायचा नाही आहे. त्यांच्याकडे ऑलरेडी सगळी ऑथॉरिटी असते, त्याच्याकडे सगळं काही विजिबल असतं, काय तुमचे डॉक्युमेंट आहेत हे सगळं व्हेरीफाय करायला त्यांना ऑथॉरिटी दिलेली असते. त्यांना तुमच्या पासवर्डशी काही पण घेणं देणं नसतं. बट काही स्क्रुटिनी सेंटरवाले तुमच्याकडे पासवर्ड मागतात आणि पासवर्ड मागितल्यानंतर काय करतात की जेव्हा तुमचा ऑप्शन फॉर्म येतो, ऑप्शन फॉर्म म्हणजे तुम्हाला एक कॉलेजची लिस्ट अपलोड करावी लागते. ऑप्शन फॉर्म तुमच्या फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर येणार आहे, त्याचे मी तुम्हाला सांगेन कधी काय येणार आहे ते. बट ऑप्शन फॉर्ममध्ये ते स्वतःचं कॉलेजचं नेम ॲड करतात. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, त्यांच्या कॉलेजचं नेम तुमच्या कॉलेज लिस्टमध्ये ॲड करतात आणि तुम्हाला त्या कॉलेज अलॉट होतं आणि ते कॉलेज अलॉट झाल्यानंतर तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागतं. सो असे काय काय ते कॉलेजवाले ते असे स्कॅम्स करत असतात. सो त्याच्यामुळे कुठल्याही कॉलेजवाल्यांना, कुठल्याही स्क्रुटिनी सेंटरवाल्यांना तुमचा पासवर्ड शेअर करायचा नाही आहे. परत काही स्क्रुटिनी सेंटरवाले ओरिजिनल डॉक्युमेंट हे स्वतःकडे ठेवून देतात आणि मुलांना सांगतात की तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलअप करायला आमच्याचकडे यायचं आहे. तर असं होत नाही. एकदा तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले तर परत सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला परत देण्यात येतात. तुम्हाला परत सगळे डॉक्युमेंट्स आहेत हे घरी घेऊन यायचे आहेत. परमनंटली त्या स्क्रुटिनी सेंटरमध्ये सबमिट करायचे नाही आहेत. ते व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स सगळे घेऊन यायचे आहेत. तर हे स्कॅम्स काय काय स्क्रुटिनी सेंटरवाले करतात, तर ह्या रिगार्डिंग तुम्हाला अवेअर राहायला पाहिजे. मी ऑलरेडी एक स्कॅमच्या रिगार्डिंग एक व्हिडिओ बनवली आहे. त्याच्यामध्ये मोठे 5 स्कॅम मी कव्हर केले आहेत. मी काय काय प्रूफ पण दाखवले, मुलांसोबत काय काय स्कॅम झालेत त्याचे मी तुम्हाला स्क्रीनशॉट पण दाखवले. तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करतोय. सो माझं हे सजेशन असेल की जर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये सगळं काय करेक्ट असेल, तुमचे डॉक्युमेंट्समध्ये सगळे काही डिटेल्स आहेत हे करेक्ट असतील, तर तुम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशनला जाऊ शकता. ऑनलाईन व्हेरिफिकेशनमध्ये भले लेट होतो बट तुमचे डॉक्युमेंट्स आहेत हे व्हेरीफाय होऊन जातात. बट जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही मिस्टेक असेल, म्हणजे काही मुलांच्या नेममध्ये मिस्टेक असते, काही मुलांच्या डेट ऑफ बर्थमध्ये मिस्टेक असते, काही मुलांच्या कॅटेगरीच्या ह्याच्यामध्ये काय काय मिस्टेक्स असतात. तर जर तुमची अशी काही मिस्टेक असेल, छोटी मोठी काय पण मिस्टेक असेल, काय काही मुलांच्या नेममध्ये काय काय लेटर एक्स्ट्रा असतात. सो असं जर काय तुमच्या नेममध्ये मिस्टेक असेल तर तुम्ही ऑफलाईन व्हेरिफिकेशन मेथड चूज करा. त्याच्यामध्ये कसं थोडंसं तुम्हाला कन्व्हिन्स करायला पण जरा मिळतं त्या इकडे, कारण की तुम्हाला ऑफलाईन व्हिजिट करायचं असतं व्हेरीफाय करण्यासाठी. तर त्याच्याकडे तुम्ही ऑफिसरसोबत बोलून जर काय आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. सो गाइस आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल की नक्की ऑनलाईन व्हेरिफिकेशन काय असतं आणि ऑफलाईन व्हेरिफिकेशन काय असतं. आता ह्या पुढे तुमचे सगळे डाऊट क्लिअर झालेले असतील. जर अजूनही तुम्हाला काही डाऊट असेल तर ते तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. त्याचा मी तुम्हाला नक्की रिप्लाय करायचा प्रयत्न करेन. भरपूर कॉमेंट्स असतात, प्रत्येकाला रिप्लाय नाही करू शकत, बट मी नक्की तुम्हाला रिप्लाय करायचा ट्राय करेन. नाहीतर तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्रामची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आणि जर तुम्हाला एक कॉलेज दोस्तचा व्हॉट्सअप बॉट यूज करायचा असेल तर त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस आय होप ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि मला कॉमेंट करून नक्की सांगा की ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली. सो गाइस दॅट्स माय व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.